कुठलाही सर्वसामान्य माणूस आपल्याकडं आला तर आपण त्याला अटेंड न करता पाठवणं किंवा त्याच्याकडं दुर्लक्ष करणं हे एका अर्थानं आपल्या वडिलांच्याच प्रतिमेला आपण थोडंसं डाग लावल्यासारखं असतंय. शिराळा तालुक्याच्या राजकारणात आत्ताचा सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे? ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, आपलं जिल्हा परिषदेचं पद आता तुमच्या घरी आहे. ह्याच्यामधला समन्वय किती महत्त्वाचा आहे? परखडपणे राजकीय मूल्यमापन न करता, पार्श्वभूमी न बघता लोक आज व्हावत एखाद्या व्यक्तीच्या मागं किंवा एखाद्या कुठल्या असणाऱ्या नेत्याच्या मागं जातात. असं अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जो नेता आमच्या मंडळाच्या कार्यक्रमाला येतो, मंडळाला वर्गणी देतो, गणपतीला वर्गणी देतो, आम्ही एखादी स्पर्धा घेतली तर त्याला बक्षीस देतो, एखादा कुठला तरी भपकेबाज कार्यक्रम एखाद्या ठिकाणी आयोजित करतो, काहीतरी जेवणाखाण्याच्या दृष्टीनं मोठं नियोजन करतो. तर अशा भपक्याला, वरच्या दिखाव्याला काही ठिकाणी तरुण बळी पडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून ते थोडंसं चित्र बदलण्याची गरज आहे. शिराळा तालुक्यासाठी तुमचं पुढच्या 5 वर्षातलं काय विजन असणार आहे? आता पुढचा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे. शिराळ्याच्या विकासाची गती माजी आमदारांच्या वेळेस, जे माजी आमदार होऊन गेले त्यांच्या वेळेस ती गती जास्त होती का आत्ताचे विद्यमान आमदार जे आहेत तेव्हा गती जास्त आहे? आता मी मत व्यक्त केलं तर ते काहीतरी राजकीय कोणावर टीका टिप्पणी करतोय असं होईल.